नमस्कार मित्रांनो, हे आपण जे पाहता हे क्षेत्र परसोडा येथील आहे. बेंदवाडी शिवारात येतं शांताराम डिके हे प्रगतीशील शेतकरी नवीन नवीन प्रयोग करीत राहतात. तिकडे त्यांनी ते हळदीची लागवड केलेली आहे आणि त्यांनी हे त्यांचं दुसरं वर्ष SRT पद्धतीनं ते मका लागवड त्यांनी मागच्या वर्षी केली होती. हे बघा, अशा प्रकारचे मकाचे डोस त्यांनी तसेच ठेवलेले आहे आणि आता त्याच्या खालच्या बाजूला ड्रिप लाईन करून त्यांनी मका लागवड केलेली आहे. बा SRT पद्धतीचे त्यांचं दुसरं वर्ष त्यांनी एक मका कुट्टी केली होती. मका कुट्टी करून हे असे त्याच्यातच आपण पाहू गांडूळ संख्या किती वाढलेली तर काय आहे का गांडूळ वगैरे. अजून गांडूळ संख्या वाढायला वेळ लागेल, कारण की दुसरंच वर्ष आहे. तिसऱ्या चौथ्या वर्षापासून आपल्याला थोडे रिझल्ट पाहायला भेटतात. अशा प्रकारे त्यांनी याच्यात तणनाशक ग्लायफोसेट मारलेलं आहे. हे असे हिरवळ झाली तरी काही टेन्शन नाही, याचं पूर्ण खत होऊन जातं. तणनाशक मारल्यानंतर याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण हे मका उगवणीनं अगोदर मारलेलं आहे तणनाशक. मका उगवल्यानंतर ग्लायसेट चालत नाही. हे अशा प्रकारे त्यांनी मका पाहू शकता किती जबरदस्त पद्धतीनं आलेली आहे. आणि त्यांना एक शेतीचा छंद आहे, तर त्यांनी यावर्षी हे दुसरं वर्ष त्यांचं SRT पद्धतीने शेती तंत्रज्ञान अवलंबलेलं आहे. तर आपण पुढे त्यांचे व्हिडिओ दाखवतच राहणार आहे. थँक्यू, धन्यवाद.